आकाशवाणी नागपूर. मेधा नांदेडकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 6G तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताला आघाडीचा देश बनवण्याच्या दिशेनं सरकार प्रगती करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. मेरी माटी मेरा देश अभियानासाठी राज्यभरातून आलेल्या 414 कलशांचं मुंबईत पूजन. कृषी प्रदर्शनी अॅग्रोव्हिजनचं येत्या 24 ते 27 नोव्हेंबर दरम्यान नागपूरच्या दाभा इथं आयोजन. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती. आणि विदर्भात थकीत वीज बिलांच्या वसुलीची मोहीम वेगात. सुट्टीच्या दिवशी वीज बिल भरणा केंद्र सुरू राहणार. 6G तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताला आघाडीचा देश बनवण्याच्या दिशेनं सरकार प्रगती करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं भारतीय मोबाईल काँग्रेसच्या 7व्या आवृत्तीचं उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते झालं तेव्हा ते बोलत होते. मोबाईल ब्रॉडबँड स्पीडमध्ये भारत 118व्या क्रमांकावरून 43व्या स्थानावर पोहोचला असल्याचं त्यांनी सांगितलं. देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत 5G कनेक्टिव्हिटी आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले. देशात 5G तंत्रज्ञान सुरू झाल्यापासून 4 लाख 5G स्थानकं उभारण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. 5G तंत्रज्ञानाच्या विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी 100 5G प्रयोगशाळा पंतप्रधानांनी देशभरातल्या शैक्षणिक संस्थांना प्रदान केल्या. या तंत्रज्ञानाशी निगडित संधींना चालना देण्यासाठी या प्रयोगशाळांची निर्मिती करण्यात आली आहे. देशात 6G साठी शिक्षण आणि स्टार्टअप इकोसिस्टीम तयार करण्यासाठी हा उपक्रम एक महत्वपूर्ण पाऊल आहे. गेल्या 10 वर्षात पंतप्रधान मोदींनी दूरसंचार क्षेत्राचा कायापालट केला असल्याचं इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी म्हटलं. मेरी माटी मेरा देश हा देशासाठी शहीद होणाऱ्या वीरांच्या त्यागाला, बलिदानाला नमन करण्याची संधी देणारा कार्यक्रम असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. राज्यभरातून आलेल्या 414 कलशांचं पूजन मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावर केल्यावर ते बोलत होते. केवळ पायाभूत सुविधा, इमारती, मोठे प्रकल्प, भौतिक सुविधाच महत्वाच्या नाहीत, तर त्याबरोबर आपलं मातृभूमीविषयी प्रेम, संस्कृतीविषयी आदर तितकाच महत्वाचा असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यभरातून गोळा केलेले हे कलश घेऊन 900 स्वयंसेवक रात्री विशेष रेल्वेनं नवी दिल्लीला रवाना होणार आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना स्मार्टफोन देण्याची तसंच त्यांच्या जीवन विम्याचा हप्ता भरण्याची घोषणा केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी आज केली. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. लवकरच सुमारे 3000 अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पदोन्नती देणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 3 कोटींपेक्षा जास्त लाभार्थ्यांच्या खात्यात 14,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम हस्तांतरित केल्याचं त्यांनी सांगितलं. रोजगार मेळाव्याअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 28 ऑक्टोबर शनिवार रोजी दुपारी 1 वाजता दूरदृश्य प्रणालीद्वारे 51,000हून अधिक नियुक्तीपत्रांचं वाटप करतील. यावेळी पंतप्रधान विविध विभागात नियुक्ती झालेल्यांना संबोधित करतील. देशभरात 37 ठिकाणी हा रोजगार मेळावा होणार असून नागपूरच्या डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात देखील हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती असेल. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्षांसमोर आता 2 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. नवे पुरावे सादर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे वकील अनिल साखरे आणि अनिल सिंग यांनी 14 दिवसांच्या कालावधीची मागणी केली. साक्षी पुरावे तपासायला हवेत यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांची उदाहरणं दिली. उद्धव ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी त्याला आक्षेप घेतला. जाहीरपणे झालेल्या आणि कोणीही आक्षेप न घेतलेल्या गोष्टींचे साक्षी पुरावे तपासण्याची गरज नसल्याचा दावा त्यांनी केला. शिवसेनेची घटना, शिवसेनेची राजकीय पक्ष आणि संसदीय पक्ष रचना, निवडणूक आयोगाकडे झालेला पत्रव्यवहार या बाबींसाठी कागदोपत्री तपशील उपलब्ध आहे. त्या आधारे मूळ पक्ष कोणाचा या मुद्द्याचा निर्णय व्हावा असा युक्तिवाद ठाकरे गटानं केला. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी माथाडी कामगारांनी आज 1 दिवसीय बंद पुकारला. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातली कामं दिवसभर बंद ठेवून त्यांनी पाठिंबा व्यक्त केला. त्यामुळे आज एपीएमसी मसाला, कांदा, बटाटा तसंच धान्य मार्केटमधील व्यवहार पूर्णपणे बंद राहिले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात.
मध्य भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन अॅग्रोव्हिजन येत्या 24 ते 27 नोव्हेंबर 2023 दरम्यान पश्चिम नागपूरच्या दाभा येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मैदानात आयोजित करण्यात आलं आहे. कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षणाचं केंद्रस्थान ठरणाऱ्या कार्यशाळा, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट अत्याधुनिक तंत्रज्ञान सादरीकरणाची दालनं, कृषी विषयक ताज्या विषयांवरील कार्यशाळा, विदर्भाच्या शेती उद्योगाला नवी दिशा देणाऱ्या परिषदांसोबतच टेक्नॉलॉजी इनोव्हेशनसाठी तसंच एमएसएमई आणि पशुधन ही विशेष दालनं या प्रदर्शनाची वैशिष्ट्य राहणार आहेत, अशी माहिती आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत दिली. विदर्भातून निर्यात होणाऱ्या कापसाच्या वाहतूक खर्चामध्ये कपात होण्यासाठी वर्ध्याच्या सिंदी पोर्ट इथून विदर्भात उत्पादित कापूस हा हल्दिया रेल्वेमार्गे पाठवून बांगलादेशला, नंतर जलवाहतुकीद्वारे या कापसाची वाहतूक केल्यास वाहतूक खर्चात कपात होईल आणि याचा फायदा विदर्भातील शेतकऱ्याला होईल, असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. त्याचप्रमाणे विदर्भातील गोड्या पाण्यात होणाऱ्या मत्स्य व्यवसायामध्ये जर झिंग्याची निर्यात अन्य देशात केल्यास त्याचा फायदा विदर्भातील मालगुजारी तलावाच्या माध्यमातून मासेमारी करणाऱ्या शेतकऱ्यांना होईल. दुग्ध उत्पादकाला वरदान ठरणाऱ्या मदर डेअरीचा एक 450 कोटी रुपयांचा प्रकल्प सुद्धा नागपूरच्या बुटीबोरीत साकार होईल, अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. यंदा अॅग्रोव्हिजनमध्ये एकूण 3 परिषदांचं आयोजन करण्यात आलं आहे. गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय संधी, अन्न प्रक्रिया, मध्य भारतातील संधी आणि आव्हानं या विषयांवर या परिषदा होणार आहेत. मध्य भारतातील सर्वात मोठं आणि लौकिक असलेलं अॅग्रोव्हिजन राष्ट्रीय कृषी प्रदर्शन यंदा अधिक व्यापक स्वरूपात सादर होणार आहे. भारतातील शेतीविषयक उत्पादनं तयार करणाऱ्या अनेक मोठ्या कंपन्या, संशोधन संस्था, शासकीय विभाग यामध्ये आपलं तंत्रज्ञान सादर करणार आहे. कृषी आणि बिगर कृषी विद्यापीठातील विद्यार्थी, शेतकरी, संशोधक, नवउद्योजक व्यक्तींना आपलं शेती वा उत्कृष्ट इनोव्हेशन मांडणाऱ्यांना अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनात ओपन स्टॉल देण्यात येईल. दरवर्षीप्रमाणे यंदाही विदर्भातील शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा अॅग्रोव्हिजन अवॉर्ड देऊन सन्मान करण्यात येणार आहे. भारतीय कला, पेहराव, दागिने आणि पारंपरिक गृहसंस्कृतीचं प्रतिबिंब साकारणारे मेरी माटी मेरा देश प्रदर्शन नागपूरच्या आमदार निवासासमोरील दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रात आयोजित करण्यात आलं आहे. आजपासून 8 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 11 ते रात्री 10 दरम्यान हे प्रदर्शन सुरू राहील. हातमाग, हस्तकला आणि गृह सजावट तसंच फर्निचरची उपलब्धता हे प्रदर्शनाचं वैशिष्ट्य आहे. विदर्भात घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे चालू आणि थकीत वीज बिलांपोटी 183.84 कोटी रुपयांची थकबाकी असल्यानं वसुली मोहिमेला वेग देत थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे वीज ग्राहकांनी चालू आणि थकीत बिलांचा भरणा करून सहकार्य करावं, असं आवाहन महावितरणकडून करण्यात आलं आहे. दरम्यान चालू आणि थकीत वीज बिलांचा भरणा करणं सोयीचं व्हावं यासाठी नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, अकोला, बुलढाणा, वाशिम, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील महावितरणची अधिकृत वीज बिल भरणा केंद्र उद्या अर्थात शनिवारी आणि परवा रविवारी या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरू ठेवण्यात येणार आहे. महावितरणच्या नागपूर प्रादेशिक विभागात सद्यस्थितीत घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांकडे चालू आणि थकीत वीज बिलापोटी 183.84 कोटीची थकबाकी आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. 6G तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताला आघाडीचा देश बनवण्याच्या दिशेनं सरकार प्रगती करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. मेरी माटी मेरा देश अभियानासाठी राज्यभरातून आलेल्या 414 कलशांचं मुंबईत पूजन. कृषी प्रदर्शनी अॅग्रोव्हिजनचं येत्या 24 ते 27 नोव्हेंबर दरम्यान नागपूरच्या दाभा इथं आयोजन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती. आणि विदर्भात थकीत वीज बिलांच्या वसुलीची मोहीम वेगात, सुट्टीच्या दिवशी वीज बिल भरणा केंद्र सुरू राहणार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.